भारतीय सशस्त्र सेनेअंतर्गत येत असलेल्या कोर ऑफ सिग्नलचा 115वा वर्धापन दिन 0 माईल नागपूरजवळील MES इन्स्पेक्शन बंगलो येथे दिनांक 16 फेब्रुवारीला उत्साहात पार पडला। 15 फेब्रुवारी 1911ला स्थापन झालेल्या या रेजिमेंटनं प्रथम आणि द्वितीय विश्वयुद्धात महत्त्वाचं योगदान दिलं होतं। मागील 28 वर्षांपासून विविध ठिकाणी आयोजित होत असलेल्या या वर्धापन दिनाची सुरुवात स्वर्गीय पाटणकर यांच्यातर्फे करण्यात आली होती। गौरव सेनानी सिग्नल असोसिएशन नागपूर ही परंपरा आजही कायम ठेवत आहे। कर्नल साजू वर्गीस स्टेशन हेडक्वार्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सत्कार समारंभानंतर शालेय विद्यार्थ्यांद्वारे डान्स, गीतं तसेच कुटुंबियांनी म्युझिकल चेअर्स, टग ऑफ वॉर, तंबोला सारख्या इव्हेंट्समध्ये भाग घेऊन आपला आनंद द्विगुणित केला। विजेत्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाचं संचालन सिग्नल असोसिएशनचे अध्यक्ष विलास दवणे यांनी केले। राष्ट्रगीतानंतर स्नेहभोजनानं कार्यक्रमाची सांगता झाली। नमस्कार, मी विलास दवणे, गौरव सेनानी सिग्नल असोसिएशन नागपूरचा अध्यक्ष। आज सिग्नल कोरचा वर्धापन दिवस 115वा वर्धापन दिवस या सब एरियाच्या इन्स्पेक्शन बंगलो येथे मनवण्यात आला। या कार्यक्रमात सिग्नल कोरचे सर्व आजी माजी सैनिक, स्टेशन हेडक्वार्टरचे कर्नल साजू साहब आणि सब एरियाचे कर्नल वेटरन संदीप शर्मा साहेब यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम खूप चांगला तऱ्हेनं मनवण्यात आलेला आहे। या ठिकाणी विविध संघटनेचे पदाधिकारी, महिला तसेच लहान मुल यांच्या विविध गेम आणि स्पर्धा यासह या कार्यक्रमाचं आयोजन केलं। हा कार्यक्रम खूप उत्साहात आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात इथे पार पडला। मला सांगताना अतिशय आनंद होतो की या कार्यक्रमात इतर संघटनेच्या लोकांनी सहकार्य करून या कार्यक्रमाला खूप छान रूपांतर केलं। शाळेच्या मुलींकडून खूप सुंदर डान्स आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली। याबद्दल आम्ही शाळेचे सुद्धा आणि सब एरियाचे कर्नल वेटरन साहेबांचे, कर्नल स्टेशन हेडक्वार्टरच्या कर्नल साजू साहेबांचे आणि सर्व माजी सैनिकांचे आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम असाच आनंदात यशस्वी झाल्याबद्दल आपण सर्वांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन सुद्धा करतो। धन्यवाद। जय हिंद। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।